भारत सरकारतर्फे होणारी जनगणना 2027 ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. या जनगणनेमध्ये प्रथमच नागरिकांचा स्वगणना म्हणजेच स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर स्वगणना दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत करावायची असून या सुविधेचा लाभ घेण्याबाबत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतशील व जागरूक जिल्हा आहे, त्यामुळे आपला 100% सहभाग नोंदविला जावा अशी मी अपेक्षा व्यक्त करत आहे. धन्यवाद. नमस्कार. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 चे ब्रीदवाक्य आमची जनगणना आमचा विकास हे आहे. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 ह्या कालावधीत स्वगणना होणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in च्या संकेतस्थळावर भरता येणार आहे. ही सुविधा घरबसल्या योग्य पद्धतीने आणि कोणत्याही वेळी वापरता येईल. ही स्वगणना प्रक्रिया ही पूर्णपणे अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी दशवार्षिक जनगणना 2027 येणारे 1 मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशीच देश पातळीवर सुरू होत आहे. जनगणना ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे देशाच्या विकासासाठी, कारण का ही सगळी माहिती संकलन होणं गरजेचं आहे. या माहितीच्या आधारावरच सरकार आपल्याला वेगवेगळ्या सुविधा देत असते, सरकारची धोरणं ठरत असतात, सगळ्या स्कीम्स ठरत असतात. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा हे कर्मचारी येतील आपण त्यांना ती खरी माहिती दिली पाहिजे, योग्य ती माहिती दिली पाहिजे आणि आपल्या कुटुंबात पण जे कोण असतील त्यांची नोंद करून घेतली पाहिजे. ही खरी तर राष्ट्रसेवा आहे, देशसेवा आहे. आपण ह्या देशसेवेमध्ये हातभार लावावा एवढीच फक्त विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे. आपण ह्या देश कर्तव्यामध्ये आपला हातभार लावाल ही अपेक्षा करतो. परत एकदा आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 चे ब्रीदवाक्य आमची जनगणना आमचा विकास हे आहे. 2027 च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये स्वगणना होणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.government या संकेतस्थळावर भरता येणार आहे. ही सुविधा घरबसल्या सोप्या पद्धतीने व कोणत्याही वेळा वापरता येईल. स्वगणना प्रक्रिया ही पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपला जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की संपूर्णपणे साक्षर आहे आणि त्याची प्रचिती ही संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या या स्वगणनेतून व्हावी अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला नम्र आवाहन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी तृप्ती धोरमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. भारत सरकारतर्फे होणारी जनगणना 2027 हा शासनाच्या विविध विकास धोरणे ठरवण्यामधील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्या अंतर्गत दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वगणना म्हणजे स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर माहिती ही se.census.gov.in या संकेतस्थळावरती भरण्यात येणार असून सदर माहिती प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे.
तरी या सुविधेचा लाभ घेऊन आपली माहिती अचूकपणे भरण्याचे आवाहन मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करीत आहे. चला आपण सर्वजण मिळून अचूक माहिती भरूयात आणि जनगणना यशस्वी करूयात. धन्यवाद.